वेलकम स्टुडंट्स, करंट इलेक्ट्रिसिटीच्या या लास्ट लेक्चरमध्ये सेकंड पार्टमध्ये स्वागत आहे सर्वांचं. आपण जे प्रिव्हियस लेक्चरमध्ये पोटेन्शियोमीटरचा अभ्यास केला होता त्या पोटेन्शियोमीटरमध्ये लास्ट सेकंड पार्टविषयी माहिती बघू. ठीक आहे. सो अवर लेक्चर इज करंट इलेक्ट्रिसिटी आणि या करंट इलेक्ट्रिसिटीमधील जो आपण पार्ट बघतो आहोत तो आहे पोटेन्शियोमीटर. सो या पोटेन्शियोमीटरचे आपण 3 युजेस बघितले होते. ठीक आहे. पोटेन्शियोमीटरला आपण बघतोय पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटर कशासाठी वापरला जातो? पोटेन्शियोमीटर सगळ्यांना माहिती आहे. पोटेन्शियोमीटर इट इज यूज फॉर द मेजर द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू टर्मिनल्स. ठीक आहे. मग आता हे जे पोटेन्शियोमीटर आहेत या पोटेन्शियोमीटरचे आपण 3 युजेस बघितले होते. त्यामध्ये फर्स्ट यूज होता टू यूज और टू डिटरमाइन द इंटरनल और to measure the EMF of one cell. हे बघितलं होतं. ठीक आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट जे होता तो सेकंड पॉईंट होता टू मेजर the EMF of two cells आणि यामधील थर्ड जे होता टू डिटरमाइन द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. तर सर्व विद्यार्थ्यांनी इकडे व्यवस्थित लक्ष द्या. यामध्ये आपण जे पॉईंट्स घेतलेले होते त्या पॉईंट्समध्ये आपण फर्स्ट पॉईंट कंप्लीट केला टू मेजर द EMF ऑफ वन सेल. मग या मेजर द EMF ऑफ वन सेलमध्ये आपण काय करत होतो? जो काही गॅल्व्हनोमीटर होता त्या गॅल्व्हनोमीटरच्या अक्रॉस हा जर गॅल्व्हनोमीटर असेल त्या गॅल्व्हनोमीटरच्या अक्रॉस जो करंट येणार होता तो करंट इज इक्वल टू 0 घ्यायचा होता. तो करंट जर 0 आला असेल तर आपल्याला असा एक पॉईंट शोधायचा होता ज्या पॉईंटला करंट किती येऊन जातो? 0 येऊन जातो. त्या पॉईंटला आपण X म्हणलेलो होतो. बरोबर ना? नक्की? हां, ठीक. त्याच्यानंतर तर त्या पर्टिक्युलर पॉईंटला किती पोटेन्शियल आलं आहे म्हणजे ही जर वायर असेल या वायरचे हे 2 पॉईंट्स असतील A आणि B, याची जर लेंथ L एवढी असेल याला आपण बॅटरी प्रोव्हाइड करतो. मी एक कंडिशन सांगितली होती की बॅटरी आणि सेल यांची पोलॅरिटी काय पाहिजे? सेम पाहिजे. दिस इज द बॅटरी आणि याला आपण नंतर सेल अटॅच करतो. या ठिकाणी हा त्याचा इंटरनल रेजिस्टन्स, इथं हा गॅल्व्हनोमीटर असेल आणि एक असा पॉईंट शोधतो. एक पॉईंट आपण जनरली आयडेंटिफाय करत असतो. त्या पॉईंटला ज्या गॅल्व्हनोमीटर असतो त्या गॅल्व्हनोमीटरच्या अक्रॉस जेवढा काही करंट येणार आहे तो करंट किती आलेला पाहिजे? 0 आलेला पाहिजे. इथं इंटरनल रेजिस्टन्स किती आहे? R एवढा. इथं हा बॅटरी असेल आणि हा सेल असेल आणि सेलचा EMF असेल E. ठीक आहे. मग इथं जर अप्लाइड व्होल्टेज होतं V तर A आणि B मध्ये इथं जर पोटेन्शियल असेल, फॉर एक्झाम्पल मी इथं 0 घेतलं किंवा या ठिकाणी मी V जर घेतलं आणि इथं 0 घेतलं तर इथं 0 येऊन जाणार आहे, इथं V येऊन जाणार आहे. मग इथं किती असेल? E असेल, इथं 0 असेल. मग आता आपल्याला एका पर्टिक्युलर लेंथवरती पोटेन्शियल किती असेल त्याला जनरली आपण म्हणलो होतो पोटेन्शियल ग्रेडियंट. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ पोटेन्शियल ग्रेडियंट? मी मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं पोटेन्शियल ग्रेडियंट इज काय असतं? पोटेन्शियल ग्रेडियंट पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ. त्याला आपण K ने डिनोट करतो. K इज इक्वल टू असतो V/L. मग आपलं ते इक्वेशन आलं तर बघा E इज इक्वल टू, कारण की ह्या दोन्ही पॉईंटला पोटेन्शियल काय आहे? सेम आहे. E इज इक्वल टू आलेलं होतं X मल्टिप्लाय बाय V/L. हे इक्वेशन आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं. याच्याशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आपण डिस्कस केले होते. आय थिंक टू मेजर द EMF ऑफ वन सेलमध्ये कोणाला काही अडचण नसेल. आता आपण सुरुवात करणार आहोत ॲक्च्युअल आपले बोर्डचे पॅटर्न्स आणि कॉम्पिटेटिव्हच्या एक्झामसाठीचे जे पर्टिक्युलर थिअरी असते आणि त्याचे जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्याविषयी आज डिस्कस करू. तर त्यामधील फर्स्ट पॉईंट आपण घेणार आहोत टू मेजर द EMF ऑफ टू सेल्स. हा पहिल्यांदा आपण अभ्यासाला घेऊ. त्यानंतर थर्ड पॉईंट जो आहे टू डिटरमाइन द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ अ सेल. ठीक आहे. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम वी प्रोसीड आवर लेक्चर. So our point is to measure the EMF of two cells. आज सुरुवात करणार आहोत
टू मेजर द EMF ऑफ टू सेल. सुरुवात करण्याच्या अगोदर तत्पूर्वी सगळ्या विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की अजूनही काही विद्यार्थ्यांचा होमवर्क येत नाही आणि ज्या विद्यार्थ्यांचा होमवर्क येतोय त्यांना हे बघा एक समजून घ्या. तुम्हाला फक्त आणि फक्त मी जी विषय बोलतोय जीच्या विद्यार्थ्यांना फक्त एक सूचना आहे, तुम्हाला फक्त आणि फक्त करंट इलेक्ट्रिसिटीचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे मला कोणीही फाउंडेशनच्या लेक्चरचा होमवर्क सेंड करू नका. तो होमवर्क तुमच्यासाठी नाही आहे, ऑलरेडी तुमचा तो झाला आहे. लक्ष देत आहे सर्वांच्या? ठीक. त्याच्यामुळे कोणीही मूर्खपणा करू नका. फक्त तुम्हाला जेवढं सांगितलं आहे तेवढंच करा. करंट इलेक्ट्रिसिटीचा होमवर्कच कंप्लीट करा. होमवर्क कंप्लीट करायचा म्हणून काही करू नका. नुसते काही फोटो पाठवायचे म्हणून फोटोही पाठवू नका. फक्त तुम्हाला काय सांगितलं आहे, करंट इलेक्ट्रिसिटीचे होमवर्क जेवढे लेक्चर्समध्ये विचारले ते कंप्लीट करा. उद्याच्या लेक्चरपासून आपण त्याचे प्रॉब्लेम्स घेणार आहोत. ते प्रॉब्लेमचे डाऊट्स जे असतील ते डाऊट्स तुम्ही रेग्युलरली विचारायचे. त्याच्यानंतर समजा मी हा पेज घेतला, ह्या पेजवरती तुम्ही प्रॉब्लेम सोडवला आहेत. प्रॉब्लेम 1 इथं त्याचं सोल्युशन, प्रॉब्लेम 2 इथं त्याचं सोल्युशन, प्रॉब्लेम 3 इथं त्याचं सोल्युशन. तत्पूर्वी इथं या ठिकाणी तुमच्यावालं पूर्ण नाव टाका. या ठिकाणी आलं पाहिजे स्टुडंट नेम मला कंपल्सरी पाहिजे. स्टुडंट नेम असेल तरच मी हा फोटो ॲज अ व्हॅलिड म्हणून धरणार. तोपर्यंत तुमचा होमवर्क कुठेही कंप्लीट नसेल. स्टुडंट नेम कंपल्सरी पाहिजे. क्लिअर झालं सर्वांना? ओके. ही एक सूचना होती, सूचना सर्वांनी लक्षात घ्या. ठीक. चला आता मग सुरुवात करूया. सो आवर टॉपिक इज सेकंड पॉईंट जो आपण घेणार आहोत तो पॉईंट आहे टू मेजर the EMF म्हणजे काय माहिती ना, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इट इज नॉट द ॲक्च्युअल फोर्स, इट इज द पोटेन्शियल डिफरन्स. सो इफ दिस इज अ फोर्स नॉट टेक ॲज अ इन युनिट, दॅट इज अ न्यूटन. ओके. इट इज ओनली पोटेन्शियल डिफरन्स, सो दॅट्स वाय इट्स युनिट्स इज व्होल्ट. सो टू मेजर द EMF ऑफ व्हॉट टू सेल्स. आता आपल्याला काय करायचं आहे ते समजून घ्या. या ठिकाणी आपण जो काही 2 सेल्स असतील त्या 2 सेलचा EMF आपल्याला फाईंड करायचा. ठीक आहे. ओके. मग आता आपण जनरली बुक्समध्ये जी डायग्राम दिली आहे ती बघूया. ठीक आहे. त्यानंतर आपण जी आपली प्रॉब्लेम सोल्युशनसाठी जी डायग्राम घेतो ती बघूया. आता बुक्समध्ये तुम्हाला अशा पद्धतीची डायग्राम दिलेली असेल. तर पहिल्यांदा फ्यू मीटर ऑफ वायर असणार आहे. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे की फ्यू मीटर ऑफ वायर ही अरेंज कशी केली जाते. ही फ्यू मीटर ऑफ वायर असेल. त्यानंतर या फ्यू मीटर ऑफ वायरमध्ये इथं पॉईंट ए असणार आहे आणि या ठिकाणी पॉईंट बी असेल. त्यानंतर या ठिकाणी बॅटरी जोडलेली असेल. सो हिअर इज द बॅटरी कनेक्शन. इथं की असेल. या ठिकाणी असा रेओस्टॅट असणार आहे. या ठिकाणी की असेल आणि या ठिकाणी अशा पद्धतीने रेओस्टॅट असेल. दिस इज द रेओस्टॅट. The rheostat, it is used to adjust the resistance, particular resistance. It is also called as a variable resistance. And here is the battery. So design, here is the battery. So this is the battery positive terminal. This is the battery negative terminal. We call as a battery. This simply we say that V. After that, at point A, there is having a connection of 2 cells. If this is positive terminal, this is also positive terminal, this is also positive terminal. It is a very easy. After that, here is having internal resistance of that cell. I am calling is as E1. Here is R1, here is E2, and here is the internal resistance R2. After that, there is a connection of 2 keys. We called as a key K1. Here is called as a key K2. And both the connection are commonly joined to the galvanometer. Here is the galvanometer. Arrow shows the deflection of the coil. After that, the wire will be arranged at the point. Here is a jockey. We connected this jockey at point P, and this point P we get the deflection across the galvanometer is 0. We say that current across the galvanometer is 0.
बट व्हेन करंट अक्रॉस द गॅल्व्हनोमीटर इज 0, इट्स व्हेरी सिम्पल. आता ॲक्च्युअल मी डायग्राम्स हे तुम्हाला डायग्राम समोर असेल. आता याच्यावर मी कन्स्ट्रक्शन सांगायला सुरुवात करू. ठीक आहे. आता कन्स्ट्रक्शनमध्ये काय करणार आहोत बघा, आपण सायमल्टेनियसली 2 कीज आणि 2 बॅटरीज या ठिकाणी कनेक्ट केल्या आहे. ठीक आहे. की K1 K2 आणि इथं म्हणूया आपण कॅपिटल K एवढी की असेल. आता काय करणार, पहिल्यांदा ही की प्लग करणार, तर ह्या पूर्ण वायरमधून जो काही करंट असेल तो करंट फ्लो व्हायला सुरुवात होणार आहे. इथपर्यंत मान्य आहे सर्वांना? ओके. त्यानंतर पुढं काय केलेलं आहे बघा सर्वांनी, सुरुवातीला मी काय करतो, एक बॅटरी एक एक सेल जो आहेत E1 आणि E2ला मी सेल म्हणलेलं आहेत. तर E1 आणि E2 एक सेल मला ॲक्टिवेट करायचं आहे. मग पहिल्यांदा जर मला E2 ऑफ पाहिजे असेल तर K2 मी काय करणार, अनप्लग करणार आहे आणि K1 काय करणार आहे, प्लग करणार आहे. दिस की we plug it and this key K2 we unplug it. So because of this key K2 unplug, because of this E2 is not in the working. E2 मधून कुठलाही करंट या गॅल्व्हनोमीटरच्या अक्रॉस जाणार नाही. मग कुठून करंट जाणार आहे, E1 मधून. ठीक आहे. मग इथं म्हणतो मी इफ K1 is close then E1 is, or we simply say that then cell E1 is in active mode and current across the galvanometer flows through it. ओके. ठीक आहे. मग आता काय व्हायला लागलं, E1 ॲक्टिव्ह झाल्यामुळं करंट अक्रॉस द गॅल्व्हनोमीटर फ्लो व्हायला लागला. मग आपण एक पॉईंट शोधला, त्या पॉईंटला आपल्याला नल पॉईंट भेटला आहे. सपोज त्या पॉईंटचे जे डिस्टन्स असेल L1 एवढं डिस्टन्स असेल. L1 एवढ्या डिस्टन्सला जो काही करंट होता अक्रॉस द गॅल्व्हनोमीटर हा किती आला, 0. सो दॅट मीन्स ॲट डिस्टन्स L1 current across, or we simply says that galvanometer shows no deflection, that is it is a null point. आणि आपल्याला माहिती आहे की नल पॉईंट जर भेटत असेल तर त्या नल पॉईंटला जे काही पोटेन्शियल डिफरन्स येतं, पोटेन्शियल डिफरन्स ॲट पॉईंट बी अँड पोटेन्शियल डिफरन्स दिस पॉईंट बोथ आर सेम. दोन्ही पोटेन्शियल डिफरन्स काय असता, सेम असता. वी सिम्पली से दॅट पोटेन्शियल डिफरन्स ॲट पॉईंट ए इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स ॲट E1. सेल E1च्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स, आणि किंवा आपण असं म्हणूया की याला पॉईंटला मी C नाव देतो. सो पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस C बोथ आर सेम. ठीक आहे. मग आता काय बघणार आपण, तर पोटेन्शियल डिफरन्स येतं आपण बघितला आहे. कसा फाईंड करतो तो मागच्या वेळेसच घेतला आहे. पोटेन्शियल डिफरन्स ॲट ए किती डिस्टन्सवरती आहे, L1 एवढ्या डिस्टन्सवरती किती पोटेन्शियल अप्लाय केलं आहे, V एवढं पोटेन्शियल अप्लाय केलं. त्यानंतर याची टोटल लेंथ किती आहे, तर याच्यावाली टोटल लेंथ आहे L एवढी. म्हणजे काय असणार आहे, L1 V अपॉन काय असेल, L इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट पॉईंट C किती आहे, कोणत्या बॅटरीमुळे आला आहे, E1. इथं किती असेल, E1. ओके. सो दिस इज इक्वेशन फर्स्ट. इट्स व्हेरी इझी. E1 इज इक्वल टू L1 मल्टिप्लाय बाय V अपॉन L. मागच्या एक्झाममध्ये आपण त्याला X1 म्हणलं होतं, पण आता इथं आपण काय घेणार आहे, L1 एवढं डिस्टन्स घेणार आहोत. सेम आहे. V अपॉन L म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. दॅट्स वाय वी सिम्पली से दॅट E1 is equal to K multiply by L1, where K is not a key, K is the potential difference, potential gradient. K is the potential gradient. पॉइंट क्लिअर होतोय सर्वांना. K काय आहे, पोटेन्शियल ग्रॅडियंट आहे. ॲक्च्युली ह्या EMF अप टू सेलच्या 2 प्रोसेस आहे. एक इंडिव्हिज्युअल मेथड आहे आणि एक आहे सम अँड डिफरन्स मेथड. म्हणजे आता जी आपण प्रोसेस बघतोय ती इंडिव्हिज्युअल, जसं की आपण ही जी K1 आणि K2 होता हा इंडिव्हिज्युअली अटॅच केलेला आहे. त्यामुळं ही जी प्रोसेस आहे इंडिव्हिज्युअल मेथड आहे, म्हणून याला नाव देतो दिस इज द फर्स्ट प्रोसेस टू मेजर द EMF और टू कॅल्क्युलेट द EMF. ठीक आहे. तुमच्या म्हणण्यासाठी आपण सिम्पल टू मेजर
the EMF by individual method. पॉइंट क्लिअर होणार आहे सर्वांना. EMF ऑफ 2 सेल्सच्या जो EMF आहे 2 सेल्समधला, तो 2 सेलचा EMF फाइंड करण्यासाठी ॲक्च्युअल 2 प्रोसेस आहे. यामधील ही फर्स्ट प्रोसेस आपण बघतोय. ही फर्स्ट प्रोसेस कोणची आहे? टू मेजर द EMF बाय इंडिव्हिज्युअल मेथड. मग ह्या इंडिव्हिज्युअल मेथडमध्ये काय केलं आहे आपण? K1 आणि K2 अशा 2 सेपरेटली 2 कीज जोडलेले आहे. सायमल्टेनियसली आयदर आपण K2 ऑफ ठेवू शकतो किंवा K1 ऑफ ठेवू शकतो. पहिल्यांदा आपण काय केलं? K1 ही क्लोज ठेवली आणि K2 ही ऑफ मोडमध्ये ठेवली. म्हणजे E2 हा कुठं असणार आहे? नॉन ॲक्टिव्ह रिजनमध्ये आणि E1 कुठं असणार आहे? ॲक्टिव्ह रिजनमध्ये. जसं की E1 काय झाला? ॲक्टिव्ह मोडमध्ये झाला आणि करंट फ्लो होतोय. तो करंट अक्रॉस दी गॅलनोमीटर कोणामुळे फ्लो होतोय? E1 मुळे. ठीक आहे. मग आता एक पॉईंट घेतला, जो पॉईंट होता P, आणि ह्या पॉईंट P वरती, या पॉईंट P या ठिकाणी आपल्याला एका डिस्टन्सवरती एक असं डिस्टन्स होतं, त्या पॉईंट Pला गॅलनोमीटरच्या अक्रॉस करंट किती आलेला आहे? 0. ते डिस्टन्स आपण म्हणलेलं आहे ती L1. ओके. मग आपण काय म्हणणार? द डिस्टन्स L1 गॅलनोमीटर शोज नो डिफ्लेक्शन, दॅट इज इट इज अ नल पॉईंट. ऑब्वियसली इट इज अ नल पॉईंट. दॅट्स वाय वी से दॅट पोटेन्शियल डिफरन्स ॲट पॉईंट A, this potential difference at point A is equal to potential difference at point C. Here is म्हणजे पॉईंट A ला पोटेन्शियल डिफरन्स आणि पॉईंट C ला पोटेन्शियल डिफरन्स, किंवा असं म्हणू शकतो पॉईंट A ला पोटेन्शियल डिफरन्स आणि पॉईंट P ला पोटेन्शियल डिफरन्स. बघा, पॉईंट P ला आलेलं पोटेन्शियल डिफरन्स आणि पॉईंट A ला असणारं पोटेन्शियल डिफरन्स दोन्ही काय आलेलं आहे? सेम आलेलं आहे. त्यामुळे करंट अक्रॉस दी गॅलनोमीटर काय झाला? 0. जर पोटेन्शियल डिफरन्स काही क्रिएट झाला असता तर करंट ऑब्वियसली फ्लो झालेला असता. पण पोटेन्शियोमीटर आपल्याला काय सांगतं? ॲक्च्युअली कुठल्या प्रिन्सिपलवरती वर्क होतं? नल पॉईंट मेथड किंवा नल पॉईंट मेजरमेंट याच्यावरती ते वर्क होत असतं. त्यामुळं करंट अक्रॉस दी गॅलनोमीटर आपल्याला एक असा पॉईंट शोधायचा का ज्याच्या अक्रॉस, ज्या पॉईंटवरती डिफ्लेक्शन 0 दाखवलं पाहिजे. मग आपण एक असा पॉईंट शोधला पॉईंट P, जिथं की डिफ्लेक्शन काय होतं? 0 होतं. गॅलनोमीटर ह्या पॉईंट P वरती डिफ्लेक्शन दाखवत नव्हतं. म्हणजे आपण काय केलं की K1 ऑन केली, E1 मधून करंट फ्लो व्हायला सुरुवात केली आणि जेव्हा की पहिल्यांदा आपण पॉईंट या A पासून सुरुवात केली, या ठिकाणी आलो साधारण 0.1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटरला आलो, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, डिफ्लेक्शन दाखवत नव्हता. 5 सेंटीमीटर नाही. परत आलो किंवा असं म्हणू शकतो इथं आलो आपण 1 मीटर, 2 मीटर, 3 मीटर, डिफ्लेक्शन दाखवतोय कंटिन्युअसली. 4 मीटरला आलो, डिफ्लेक्शन दाखवतोय. 5 मीटरला आलो, डिफ्लेक्शन दाखवतोय. 6 मीटरला आलो, डिफ्लेक्शन दाखवतो. 10 मीटरला आलो, डिफ्लेक्शन दाखवतो. 11 मीटरला आलो, डिफ्लेक्शन. 12 मीटर डिफ्लेक्शन. आता पॉईंट Pला म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं 15 मीटर असेल आणि पॉईंट 15 किंवा 15 मीटरला डिफ्लेक्शन दाखवत नाही आहे, तर आपल्याला लक्षात आलं की 15 मीटर इथं डिफ्लेक्शन नाही आहे. मग ही डिस्टन्स किती असणार आहे? 15 मीटर. मग या 15 मीटरला पोटेन्शियल डिफरन्स किती होता? तर 15 मीटरला पोटेन्शियल डिफरन्स किती होता? किती पोटेन्शियल अप्लाय केलं तर बॅटरीचं? V एवढं. किती लेंथ होती? L एवढी. किती डिस्टन्सवरती आलं? 15 मीटरवरती. हे आपण काल घेतलंय, लेंथ घेतला होता, एका कॉलममध्ये पोटेन्शियल डिफरन्स घेतला होता. सो सिम्पली से दॅट L1 इज इक्वल टू V अपॉन L इज इक्वल टू किती असेल? E1. सो वी गेट E1 इज इक्वल टू K मल्टीप्लाय बाय L1. दिस इज ॲक्च्युअली इक्वेशन नंबर 1. वट इज K? इट इज द पोटेन्शियल ग्रेडियंट. पॉईंट क्लिअर झालं सर्वांना? कन्फर्म? आय थिंक यू गेटिंग द आयडिया हाऊ टू फाइंड EMF ऑफ 1 सेल. हे झालं EMF ऑफ 1 सेल, जे आपण मागच्या प्रोसेसमध्ये केलं. ठीक आहे. मग आता काय करणार? आपण पहिल्यांदा काय केलं तर K1 ही क्लोज केली ती. आता काय करणार तर K2 ही क्लोज करणार. हे तुम्ही कंप्लीट करून घ्या सर्वांनी. 2 मिनटं पॉज करून याला. ठीक आहे, 2 मिनटं पॉज करून याला तुम्ही कंप्लीट करून घेणार. ओके. आता मी पुढचा पॉईंट, याच्याचमध्ये पुढचा पॉईंट. आता पहिल्यांदा K1 ही क्लोज होती, आता करूया K2 ही क्लोज. If K2 is closed, cell E2 is in active mode and current flows across through it. Distance, आता एक डिस्टन्स भेटलं. गॅलनोमीटर परत आपण वायराशी कनेक्ट करत चाललो. 1 मीटर, 2 मीटर, 3 मीटर, 4 मीटर, 5 मीटर, 6 मीटर. मग अशी एक पॉईंट भेटला, त्याला म्हणतो मी P प्राईम. आणि ह्या P प्राईमला गॅलनोमीटरनी डिफ्लेक्शन जे होतं ते डिफ्लेक्शन दाखवलेलं आहे 0. आणि त्या डिस्टन्सला म्हणणार आहोत आता आपण L2. ओके, क्लिअर झालं सर्वांना? कुठे येऊ शकतो तो? इथं पण येऊ शकतो, इथं पण P1च्या आतच येणार आहे. ठीक आहे. बघा पॉईंट काय आला व्यवस्थित समजून घ्या. काय केलं? K2 ही क्लोज केली,
सेल E2 ॲक्टिव्ह मोडमध्ये आला आणि करंट गॅलॅनोमीटरच्या अक्रॉस फ्लो व्हायला सुरुवात झाली. मग एक डिस्टन्स घेतलं की डिस्टन्स किती आला आता L2. म्हणजे आपण सिंपल काय केलं, ही जॉकी अशी फिरवत चाललो, एक प्रत्येक ठिकाणी असं डिस्टन्सवरती ठेवत चाललो आणि P प्राईमवरती, या पॉईंटला म्हणलो मी P प्राईमवरती जॉकी ठेवल्यानंतर ही जॉकी या ठिकाणी प्लेस केल्यानंतर L2 हे डिस्टन्स आलं. L2 ह्या डिस्टन्सला गॅलॅनोमीटरच्या अक्रॉस करंट किती आलेला आहे, 0. क्लिअर होतंय सर्वांना? ओके. सो डिस्टन्स L2, गॅलॅनोमीटर शोज नो डिफ्लेक्शन, इट इज अ नल पॉईंट. मग ॲट दॅट पॉईंट पोटेन्शियल डिफरन्स ॲट पॉईंट A अँड पोटेन्शियल डिफरन्स P प्राईम बोथ आर सेम. इथं डिस्टन्स किती असेल आता L2, V अपॉन किती असेल L इज इक्वल टू किती असणार आहे E2. सो वी गेट E2 इज इक्वल टू K मल्टिप्लाय बाय काय असेल L2, वेअर K इज पोटेन्शियल ग्रेडियंट अँड इट इज रिटन ॲज V अपॉन L. मग आता काय भेटलं तुम्हाला, हे आलं इक्वेशन 2. E2 इज इक्वल टू K मल्टिप्लाय बाय L2 आणि मागचं इक्वेशन काय आलं, E1 इज इक्वल टू K मल्टिप्लाय बाय L1. आता आपल्याला काय फाईंड करायचं आहे, पोटेन्शियल डिफरन्स दोन EMF मधला मेजर करायचा आहे. EMF दोन्ही सेलचे मेजर करायचे आहे. मग आपण काय करणार, डिवाइड इक्वेशन 1/2 म्हणूया. डिवायडेड इक्वेशन 1/2 कसं करणार, E1 अपॉन E2 इज इक्वल टू K मल्टिप्लाय बाय L1 अपॉन K मल्टिप्लाय बाय L2, where K and K both are potential gradient are same, K and K get cancel. So we get E1 upon E2 is equal to L1 upon L2 and this is the equation to measure. This is the equation. This is the equation to measure the EMF of two cells. कसं मेजर करणार ना, बघा L1 आपण तर मोजलेली आहे, L2 आपण मोजलेली आहे, E1 आपल्याला माहिती नाही, E2 आपल्याला माहिती नाही, दोघांचा रेशो भेटेल. मग E1 E2च्या टर्ममध्ये भेटणार, कुठल्या एका इक्वेशनमध्ये E1 E2च्या टर्ममध्ये टाकून द्या, तुम्हाला E2ची व्हॅल्यू भेटेल. सोपं आहे नक्की? ओके. आय थिंक तुम्हाला हे समजलं असेल. काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. आता हे कंप्लीट करून घ्या, 2 मिनटं पॉज करून. कोणाला काही शंका असेल तर मला व्हॉट्सअपवरती सेंड करा. ठीक. सो दिस इज द टू मेजर द EMF बाय इंडिव्हिज्युअल मेथड. आता पुढचे आहे टू मेजर द EMF ऑफ सम अँड डिफरन्स मेथड. हे झालं इंडिव्हिज्युअल मेथड विषयी. आता आपण मेजर करणार आहोत EMF ऑफ टू सेल बाय सम अँड डिफरन्स मेथड अँड दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट. आय थिंक हे यावेळेसच्या एक्झाममध्ये तुम्हाला ही सम अँड डिफरन्स मेथड विचारली जाऊ शकते. ओके, करूया सुरुवात. 5 तारखेला एक्झाम आहे, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी त्यानुसार तयारी करा. करंट इलेक्ट्रिसिटी हा एक्झाममध्ये असेल, त्याचे प्रॉब्लेम्स तुम्हाला उद्याच्या लेक्चर्समध्ये येऊन जातील. सो हिअर इज सेकंड पॉईंट, सेकंड मेथड. फर्स्ट मेथड झाली इंडिव्हिज्युअल. आता आहे टू मेजर the EMF of sum and difference method. Sum and difference method. ठीक आहे. मग आता हे सम अँड डिफरन्स मेथड कशी आहे बघा. आतापर्यंत आपण 2 सेल्स सेपरेट कनेक्ट करत होतो, पण आता आपण सेलचे पॉझिटिव्ह टर्मिनल दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला, म्हणजे सेलचा पहिल्या सेलचा निगेटिव्ह टर्मिनल दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जर कनेक्ट केला, दिस इज कॉल्ड ॲज अ सम मेथड. आणि त्यानंतर जर पहिल्या सेलचा जो काही असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल हा दुसऱ्या सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला जर कनेक्ट केला, दिस इज कॉल्ड ॲज अ डिफरन्स मेथड. ओके. ठीक आहे. मग आता करूया सुरुवात सम अँड डिफरन्स मेथडमध्ये. पहिल्यांदा आता मी इथं डायग्राम काढतो. जी डायग्राम आपण बुक्समध्ये आहे तीच डायग्राम आपण इथं घेणार आहोत. ओके. सो बी केअरफुल, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बाकीची याची जी प्रोसेस आहे ती मागच्याच इंडिव्हिज्युअल मेथडसारखीच आहे. थोडेसे काही मायनर चेंजेस आहेत ते मी तुम्हाला सांगत राहतो. फक्त होमवर्क करता असताना व्यवस्थित कंप्लीट करा. मला होमवर्क माझ्या प्रिव्हियस लेक्चरचा सेंड नका करू, जे तुमच्यासाठी आहेत त्याचाच होमवर्क जनरली सेंड करत चला.
ठीक आहे. सो दिस इज द वायर वी अरेंज लाईक दॅट. हिअर इज पॉईंट ए, हिअर इज पॉईंट बी. नाव वी आर कनेक्टेड द बॅटरी. Obviously here is a battery. After that here is a key, here is a rheostat. Now we arrange a cell E1. आता या ठिकाणी आपण एक सेल E1 कनेक्ट करणार आहोत. तो सेल E1 अशा पद्धतीचा असेल बघा. हा झाला सेल E1. इथे या ठिकाणी याचा निगेटिव्ह टर्मिनल असेल. त्यानंतर आपण एक की बॉक्स बनवला. या ठिकाणी की बॉक्स बनवलेला आहे. आता तो की बॉक्स जो आहे तो की बॉक्स आपल्याला सायमल्टेनियसली ज्या कीज आहे त्या कीज सम अँड डिफरन्स प्रोसेसनुसार आपल्याला प्लग करायचे आहे या ठिकाणी. त्यानंतर पॉईंट्स दिले. हा पॉईंट्स ए, दिस इज पॉईंट बी, दिस इज पॉईंट सी अँड दिस इज पॉईंट डी. वी कॉल्ड ॲज दिस इज पॉईंट ई अँड सिम्पली इट इज एफ. नाव हिअर इज वी अरेंज अनदर बॅटरी, पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल. आफ्टर दॅट the negative terminal are connected to point D. Positive terminal, negative terminal are connected to point D. Okay. After that point C, at point C we connect a jockey. This is the jump of that connections. Okay, म्हणजे हे कनेक्शन जे दाखवते तुम्हाला, ठीक आहे, आज थोडंसं कन्फ्युजन आहे. इथून घेतो मी. असा जो कर्व दाखवला आहे तो कर्व याचा अर्थ असं सांगतो की त्या दोन्ही वायर कुठेही कनेक्शनमध्ये नाही. ॲक्च्युअली त्या दोन्ही वायर कुठे एकमेकांना कनेक्टेड नाही. ती वायर खाली असेल आणि जी कर्व वायर आहे त्याच्यावरून असेल. या ठिकाणी गॅलोनोमीटर असेल. गॅलोनोमीटरच्या अक्रॉस करंट किती आला पाहिजे? 0 आला पाहिजे. आणि ही जॉकी आपण ही दोन पॉईंट्समध्ये कनेक्ट करणार आहोत. एक पॉईंट पी असेल आणि दुसरा पॉईंट पी प्राईम असेल. हे ॲक्च्युअल कनेक्शन. आता सम अँड डिफरन्स मेथड काय बघा. मी इथं तुम्हाला दोन कनेक्शन्स दाखवतो. ते दोन कनेक्शन्स एक समचा असेल आणि एक डिफरन्सचा असेल. त्याला म्हणतो सेल इज इन असिस्टन्स अँड सेल इज इन डिफरन्स. ठीक आहे. सो फर्स्ट कनेक्शन, जर आपण ही फर्स्ट सेल घेतला, त्या सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल, दिस इज सेल E1. त्यानंतर दिस इज सेल E1, दिस इज सेल E2. निगेटिव्ह टर्मिनल हा सेलचा दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनल जर कनेक्टेड असेल, हे जे कॉम्बिनेशन असतं, दिस कॉम्बिनेशन इज कॉल्ड ॲज सेल इन असिस्टन्स. सेल इन असिस्टन्स. वी से दॅट सेल इज इन सम प्रोसेस. म्हणजे या ठिकाणी ह्या दोन्ही सेलची काय होणार आहे? ॲडिशन होणार आहे. दोन्ही सेलची काय होणार? ॲडिशन होणार. मग यांचं जे कॉम्बिनेशन असेल ते कॉम्बिनेशन असणार आहे E1 प्लस E2. क्लिअर झालं सर्वांना? बघा, पहिल्या सेलचा निगेटिव्ह टर्मिनल दुसऱ्या सेलच्या पुढे कनेक्ट झाला पाहिजे पॉझिटिव्ह टर्मिनलला. मग करूया आपण सुरुवात. ठीक आहे. मग पहिल्या सेलचा निगेटिव्ह टर्मिनल बघा रे, पहिल्या सेलचा निगेटिव्ह टर्मिनल कुठं आहे? पॉईंट एला. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या सेलच्या पुढे कनेक्टेड करायचं आहे पॉझिटिव्ह टर्मिनलला. पहिल्या सेलचा निगेटिव्ह टर्मिनल पॉईंट एला, दुसऱ्या सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल कुठला आहे? पॉईंट बी. मग ए आपण घेणार आणि पॉईंट बीला कनेक्ट करणार. केला कनेक्टेड बघा या पद्धतीने. दिसतंय सर्वांना? पहिल्या सेलचा निगेटिव्ह टर्मिनल दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्टेड केला, जे झालं सेलची ॲडिशन. अजून पुढं कंप्लीट झाली का? नाही. पुढं काय आहे? निगेटिव्ह टर्मिनल आपण पुढं कनेक्ट करणार आहेत गॅलोनोमीटरला. मग हा याचा निगेटिव्ह टर्मिनल आहे कुठला? पॉईंट डी. मग पॉईंट डी कुठं कनेक्टेड करणार आपण? सीला. झालं कनेक्शन. आता हा असेल सी. इथं इथं. ओके. चेक करू. सम सेल इज इन असिस्टन्स प्रोसेस येतं बघा. ए पॉईंट निगेटिव्ह टर्मिनल पहिल्या सेलचा दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्हला कनेक्टेड झालाय का? झालाय. त्यानंतर याचा उरलेला निगेटिव्ह टर्मिनल गॅलोनोमीटरला कनेक्ट झालाय का? झालाय. मग आपण काय म्हणणार? वेन निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सेल E1 is connected
is connected to a positive terminal of cell E2, then cell in assistance, that is cell is in some process. कुठल्या प्रोसेसमध्ये आहे? सम म्हणजे ॲडिशनच्या प्रोसेसमध्ये. then negative terminal of cell E2. बघा निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सेल E2 कुठे कनेक्टेड आहे रे? गॅलोनमीटरला. निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सेल E2 दॅट इज पॉइंट D is connected to point C. ओके. मग आता पुढे काय करणार आपण? पॉईंट सीला कनेक्ट झाला. आता आपण पुढे काय करणार? तर एक पॉईंट आपण असा शोधला, त्या पॉईंटला करंट अक्रॉस दी गॅलोनोमीटर किती आहे? 0. मग तो पॉईंट कुठला आला आहे? पॉईंट P. डिस्टन्स किती आलेला आहे? L1, जे मागच्या प्रोसेसमध्ये घेतलं होतं सेम. पुढे म्हणणार ॲट पॉईंट P गॅल्वनोमीटर shows no deflection. ठीक आहे. मग आता पुढे काय करता येणार आहे? डिफ्लेक्शन दाखवत नाही. मग डिक्वेशन दाखवत नाही. देन आपण काय म्हणतो? मग पोटेन्शियल डिफरन्स विच पॉईंट? सो पोटेन्शियल डिफरन्स AB इथं म्हणतो मी, किंवा पोटेन्शियल डिफरन्स, ठीक आहे, पोटेन्शियल, दिस इज द बॅटरी, दिस इज B. पोटेन्शियल डिफरन्स कुठे म्हणणार? पोटेन्शियल डिफरन्स ॲट पॉईंट E टू F या दोघांमध्ये असणारा पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू किती असेल? पोटेन्शियल डिफरन्स ॲट पॉईंट P. बरोबर. मग आता हे E टू F मधलं पोटेन्शियल डिफरन्स जे मागच्या वेळेस आपण घेतलंय, किती डिस्टन्सवरती आलेलं आहे? L1 मल्टिप्लाय बाय किती असेल? V अपॉन L. L कोणची? एवढी लेंथ असेल. एवढी म्हणजे ही कंप्लीट लेंथ असेल. कंप्लीट लेंथ काही फ्यू मीटरमध्ये असेल, 100 मीटर असेल, 10 मीटर असेल, 12 मीटर असेल, 20 मीटर असेल. सो L1 म्हणजे आपल्याला 5 मीटरवरती जे डिस्टन्स भेटलं ते 5 मीटर एक असा पॉईंट भेटला. फॉर एक्झाम्पल 5 मीटर एक असा पॉईंट भेटला ज्या पॉईंटला गॅलोनमीटरच्या अक्रॉस डिफ्लेक्शन काय येतं? 0. इज इक्वल टू किती असेल? V अपॉन L इज इक्वल टू पुढं असणार आहे पोटेन्शियल डिफरन्स ॲट पॉईंट P. मग पोटेन्शियल डिफरन्स ॲट पॉईंट P किती आहे? E1 आणि E2 कुठल्या प्रोसेसमध्ये आहे? ॲडिशन, म्हणजे येऊन जाणार आहे E1 प्लस E2. यालाच आपण असं लिहिणार E1 प्लस E2 इज इक्वल टू असेल K मल्टिप्लाय बाय L1. आणि दिस वी गेट इक्वेशन नंबर 1. हे एकदम मागच्या प्रोसेस आहे, फक्त इथं आपण E सिम्पल घेतला होता. तर इथं या ठिकाणी आपण 2 बॅटरीज होत्या, त्या 2 बॅटरीची ॲडिशन प्रोसेस घेतली. पॉईंट क्लिअर होतोय सर्वांना? बघा काय केलं? सेल इज इन असिस्टंट प्रोसेस म्हणजे काय? वेन निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सेल E1 is connected to positive terminal of cell E2, then cell is in assistance, that is cell is in some process. मग ह्या प्रोसेसमध्ये काय होणार आहे? पुढे काय केलं? देन निगेटिव्ह टर्मिनल ऑफ E2 is connected to point D, then galvanometer current flows across it, then at the point P galvanometer shows 0 deflection. Deflection किती आलं? 0. This is called as a null point. At that null point, potential difference between E and F and potential difference between point P both are equal. दोन्ही ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स काय आहे? सेम आहे. आणि हे पोटेन्शियल डिफरन्स प्रोसेस तुम्हाला माहिती, टोटल किती अप्लाय होतं? V. मग L1 वरती किती असेल? तर L1 मल्टिप्लाय बाय V अपॉन L. V अपॉन L म्हणजे काय असतो? पोटेन्शियल ग्रेडियंट. सो दिस इज K इज कॉल्ड ॲज अ पोटेन्शियल ग्रेडियंट. आणि याला आपण काय म्हणलंय? इक्वेशन 1. आय थिंक यू गेटिंग द आयडिया अबाउट इक्वेशन 1. ओके. 2 मिनिटात क्लिअर करू. 2 मिनिटात सर्वांनी हे क्लिअर करून घ्या. सो व्हिडिओ पॉज करून तुम्ही याला क्लिअर केला असेलच. आता मी पुढे चालतो. ठीक आहे. सेल इन असिस्टंट प्रोसेस झालं. इक्वेशन 1 आलेलं आहे आणि इक्वेशन 1 मी इथं लिहून देतो. इक्वेशन 1 आहे E1 प्लस E2 इज इक्वल टू आहे K मल्टिप्लाय बाय L1. दिस इज इक्वेशन 1. ओके. आता ही झाली सम मेथड. आता घेऊया डिफरन्स मेथड. बघा डिफरन्स मेथडमध्ये काय केलेलं आहे?
म्हणजे E1 मायनस E2 करायचं ना, E2ची पोलॅरिटी चेंज करायची. मग इथं पॉझिटिव्ह टर्मिनल, इथं असेल निगेटिव्ह टर्मिनल, इथं असणार आहे निगेटिव्ह टर्मिनल, इथं असेल पॉझिटिव्ह टर्मिनल. दिस इज E2 अँड दिस इज E1 मायनस E2. सेल कुठल्या प्रोसेसमध्ये आलेला आहे आता? डिफरन्स. सो सेल इज इन डिफरन्स. आणि डिफरन्स म्हणलं की काय करायचं असतं त्याच्यावर? सबस्ट्रॅक्शन. मग सबस्ट्रॅक्शन म्हणल्यावर काय येणार आहे? E1 मायनस E2 असेल. झालं. आता पुढे काय म्हणणार आपण? इव्हेंट निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सेल E1 इज कनेक्टेड टू काय असेल? निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सेल E2, देन सेल इज इन कुठल्या प्रोसेसमध्ये असणार आहे? डिफरन्स प्रोसेसमध्ये. ओके, सेल इज इन डिफरन्स प्रोसेस. आता यालाच आपण पुढे म्हणणार द निगेटिव्ह टर्मिनल. आता या ठिकाणी बघूया. ठीक आहे, आता व्यवस्थित लक्ष द्या. निगेटिव्ह टर्मिनल सेलचा कुठं कनेक्टेड करायचा आहे? दुसऱ्या सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला. मग दुसऱ्या सेलचा निगेटिव्ह टर्मिनल कुठे आहे? पॉईंट डीला. मग एला आपण डीमध्ये कनेक्शन करणार. झालं. त्यानंतर दुसरं कनेक्शन कोणतं राहिलं? पॉझिटिव्ह टर्मिनल हा कुठं कनेक्ट करणार आहे? सीला. मग इथं पुढे म्हणणार द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सेल E2 दॅट इज पॉईंट, इथं पॉईंट असणार आहे पॉईंट बी, is connected to point C. Okay, and then we say that galvanometer is in active mode. We find the point is a P prime. At that P prime point the distance is L2, and this P point we shows the deflection across the galvanometer is 0. So we say that at point P prime galvanometer shows no deflection. Then potential difference between E and F is equal to potential difference between V P prime. आता टाकून देऊया. पोटेन्शियल डिफरन्स इथं किती असेल? L2. इथं असणार आहे V अपॉन L. इथं लिहिणार आहे आपण E1 मायनस E2 या ठिकाणी. आलं. त्यानंतर इथं किती असेल? E1 मायनस E2 इज इक्वल टू किती असणार आहे? K मल्टिप्लाय बाय L2 वेअर K इज पोटेन्शियल ग्रेडियंट. दिस इज इक्वेशन 2. सो वी गेट इक्वेशन 2. What is the value? E1 minus E2 is equal to K multiply by L2. This is equation 2. I think you get the idea how to solve this. Okay, 2 मिनटं पॉज करून घ्या. 2 मिनटं पॉज केल्यानंतर याला कंप्लीट करा. ठीक. आता हे इक्वेशन 1 and 2 तुम्हाला भेटले. सो पुढच्या प्रोसेसमध्ये आपण काय करतो? इक्वेशन 1 डिवायडेड बाय 2 करूया. चला मग आता सोडूया. हे झालं असेल सर्वांचं? ओके, व्हेरी गुड. सो नेक्स्ट प्रोसेस इज डिवाइड इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. इझी ना? ओके. सो नेक्स्ट इज डिवायडेड इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2 करायचं ना डिवाइड. ओके, काय असेल? E1 प्लस E2 अपॉन E1 मायनस E2 इज इक्वल टू K multiply by L1 upon K multiply by L2. Then K and K get cancel. We get E1 plus E2 upon E1 minus E2 is equal to L1 upon L2. This is equation 3. आता या ठिकाणी आपल्याला E1 आणि E2 चे सेपरेट व्हॅल्यू फाइंड करायचे आहे. बरोबर. मग आपण इथं काय वापरणार? सो वी यूज कॉम्पिडेंडो अँड डिव्हिडेंडो रूल. सो बाय यूजिंग, येथून तुम्हाला वापरता कॉम्पिडेंडो अँड डिव्हिडेंडो रूल. कॉम्पिडेंडो अँड डिव्हिडेंडो रूल. कॉम्पिडेंडो म्हणजे काय करतो आपण? तर या ठिकाणी एकदा +1 आपण ॲड करणार, ती असते कॉम्पिडेंडो प्रोसेस. आणि या ठिकाणी एकदा इक्वेशन 3 मध्ये -1 सबस्ट्रॅक्ट करणार, ती झाली डिव्हिडेंडो प्रोसेस. सो वी यूजिंग कॉम्पिडेंडो प्रोसेस E1 प्लस E2 अपॉन इथं असेल E1 मायनस E2 प्लस 1 इज इक्वल टू असणार आहे L1 अपॉन L2. ठीक आहे, सॉल्व करूया. हे तुम्हाला सर्वांना येतं रे, फक्त मी एकदा पूर्ण प्रोसेसवरून इक्वेशन फाइंड करून घेतो. क्रॉस मल्टिप्लाय करूया. इथं पण असेल +1. ओके. सो या ठिकाणी येऊन जाणार आहे E1 प्लस E2 प्लस E1 मायनस
E2 अपॉन असेल E1 मायनस E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन असेल L2. इक्वेशन नंबर 4. ठीक आहे. किंवा याला अजून सिम्प्लिफाय जर केलं तर सिम्प्लिफाय केल्यानंतर भेटेल काय कॅन्सल होऊन जातं E2 गेट कॅन्सल 2E1 अपॉन E1 मायनस E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन किती असेल L2. इक्वेशन नंबर 4 बाय. त्यानंतर काय म्हणणार डिव्हिडेंडो रूल. हे झालं कॉम्पिरेंडोमध्ये. आता डिव्हिडेंडो सबस्ट्रॅक्ट 1 by, or we simply say that dividendo to equation 3. ओके. मग इथं काय होणार आहे E1 प्लस E2 अपॉन E1 मायनस E2 मायनस 1 इज इक्वल टू L1 अपॉन L2 मायनस किती असेल 1 असेल. ठीक आहे ना. ओके. मग आता याला सिम्प्लिफाय करूया. सो E1 प्लस E2 मायनस E1 प्लस E2. हे बघा याला असं इकडं नेलं क्रॉस मल्टिप्लाय केला मायनस E1 झाला आणि मायनस मायनस काय झाला प्लस E2 डिवायडेड बाय काय असेल E1 मायनस E2 इज इक्वल टू असणार आहे या ठिकाणी L1 मायनस L2 अपॉन L2. ओके. काय कॅन्सल होतं बघा E1 प्लस आणि E1 मायनस गेट कॅन्सल. सो 2E2 अपॉन असेल E1 मायनस E2 इज इक्वल टू L1 मायनस L2 अपॉन किती असणार आहे L2. दिस इज द इक्वेशन नंबर 5. ठीक आहे. कन्फर्म क्लिअर झालं सर्वांना. ओके. आता पुढे काय करणार आपण इक्वेशन 4 अँड 5 डिवाइड करूया. सो नेक्स्ट डिवायडेड बाय इक्वेशन 4 अँड 5. चला इक्वेशन 4 किती आहे 2E1 अपॉन E1 मायनस E2 डिवायडेड बाय किती असणार आहे 2E2 अपॉन किती असणार आहे E1 मायनस E2 इज इक्वल टू किती असेल L1 प्लस L2 अपॉन L2 डिवायडेड बाय L1 मायनस L2 अपॉन L2. दिस इज L1. ओके. L1 प्लस L2 अपॉन L2 L1 मायनस L2 अपॉन L2. नंतर काय करणार सिम्प्लिफाय करूया ना. म्हणजे हा E1 मायनस E2 वरती येऊन जाणार 2E1 अपॉन E1 मायनस E2 मल्टिप्लाय बाय E1 मायनस E2 अपॉन 2 किती असेल या ठिकाणी E2 ना 2E2. ठीक आहे. पुढं काय असेल L1 प्लस L2 अपॉन L2 मल्टिप्लाय बाय L2 अपॉन L1 मायनस L2. दिसतंय सर्वांना नक्की चेक करतो दिसतंय की नाही तुम्हाला. ठीक दिसतंय. ओके. आता पुढे काय करणार कॅन्सल काय होतं बघू. E1 मायनस E2 कॅन्सल झाले. या ठिकाणी सुद्धा E1 मायनस E2 कॅन्सल झाले. 2 अँड 2 गेट कॅन्सल. L2 अँड L2 गेट कॅन्सल. सो वी गेट E1 अपॉन E2 इज इक्वल टू असेल L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. सो दिस इज द इक्वेशन. हे इक्वेशन आहे. या इक्वेशनवरून आपण EMF ऑफ द टू सेल्स फाइंड करू शकतो. सो बाय दिस इक्वेशन टू फाइंड EMF ऑफ टू सेल्स. ओके. आय थिंक यू गेटिंग द आयडिया. काय केलं इक्वेशन 1 आणि 2 डिवाइड केलं. इक्वेशन 1 आणि 2 डिवाइड केल्यानंतर K अँड K गेट कॅन्सल झाला. E1 प्लस E2 डिवाइडेड बाय E1 मायनस E2 इज इक्वल टू आलेला आहे L1 अपॉन L2. याला इक्वेशन 3 म्हणतो. मग आपण पुढे कॉम्पिरेंडो आणि डिव्हिडेंडो रूल यूज केला. म्हणजे E1 प्लस E2 कॉम्पिरेंडो म्हणजे +1 एकदा करतो आणि डिव्हिडेंडो म्हणजे -1 करतो. मग दोन्ही साईडला +1 एकदा ॲड केला. +1 ॲड केल्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय केलं 2E1 अपॉन E1 मायनस E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन L2. दिस इज इक्वेशन 4. मग डिव्हिडेंडो रूल केला म्हणजे -1 केला. -1 जर सबस्ट्रॅक्ट केला दोन्ही साईडला तर इक्वेशन येऊन जातं 2E2 अपॉन E1 मायनस E2 इज इक्वल टू L1 मायनस L2 अपॉन L2. एकाला इक्वेशन 4 म्हणलो, एकाला इक्वेशन 5 म्हणलो. दिस इज इक्वेशन 5 नॉट 3.
ओके. नंतर पुढे काय केलं आपण, डिवाइड केले दोन इक्वेशन 4 and 5. इक्वेशन 4 and 5 डिवाइड जर केले तर याला सिम्प्लिफाय केलं, ज्या सारख्या टर्म्स होत्या त्या सारख्या टर्म्स कॅन्सल केल्या, आपल्याला एक इक्वेशन भेटलं E1/E2 इज इक्वल टू L1+L2/L1 - सोपं आहे नक्की. हे इक्वेशन वापरून आपण EMF ऑफ द टू सेल्स फाइंड करू शकतो. दिस इज प्रोसेस वी आर युझिंग इन बोर्ड एक्झाम. हे तुम्हाला कुठे लिहायचं आहे, 12th बोर्डच्या एक्झाममध्ये. इंडिव्हिज्युअल मेथडसुद्धा कुठे येऊन जाणार आहे, 12th बोर्डच्या एक्झाममध्ये. पण याचे जे लास्टचे फॉर्म्युले आपण घेतले, म्हणजे जसं आपण मागं फॉर्म्युला घेतला ना, E1/E2 इज इक्वल टू L1/L2 इंडिव्हिज्युअल मेथड आणि E1/E2 इज इक्वल टू L1+L2 वगैरे सम अँड डिफरन्स मेथड. एकदा ॲडिशन जे लेंथ असेल त्या लेंथची ॲडिशन करायची, डिवाइडेड बाय लेंथची सबट्रॅक्शन करा, तुम्हाला E1 भेटेल. E2च्या टर्ममध्ये कुठल्या एका इक्वेशनमध्ये टाकून द्या, तुम्हाला E2 भेटून जाणार. ओके. सो दिस इज द ॲक्च्युअल प्रोसेस वी फाइंडिंग टू मेजर द EMF ऑफ टू सेल. ओके. हे 2 मिनटं पॉज करून तुम्ही याला कंप्लीट करू शकता. ठीक आहे. ओके. आता थर्ड प्रोसेस जी आहे ती थर्ड प्रोसेस बघायची आहे आणि ती थर्ड प्रोसेस म्हणजे टू डिटरमाइन द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. चला मग करूया सुरुवात. सो दिस इज द लास्ट टॉपिक तुमच्या करंट इलेक्ट्रिसिटीमधील आणि तो लास्ट टॉपिक आता आपण घेणार आहोत. ओके. सो नाव टू डिटरमाइन, इझी आहे विद्यार्थ्यांनो, स्टुडंट्स, इट इज व्हेरी इझी बट यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन इट अँड यू हॅव टू सॉल्व इट. So here is the last point to determine. ओके. नोट्स काढत असाल याचे, नोट्सचे पण फोटो पाठवा शक्य झालं तर, नाही तर मग प्रॉब्लेम्सचे फक्त मला फोटो पाठवा. चला उद्याच्या लेक्चर्सपासून आपण प्रॉब्लेम्सला सुरुवात करूया. सो नेक्स्ट टू डिटरमाइन, थर्ड पॉईंट टू डिटरमाइन द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. इंटरनल resistance of cell. Internal resistance of cell. ओके. करूया सुरुवात. मग आता डायग्राम आपण काढतो, जी बुक मध्ये दिली तीच डायग्राम घेऊया. बुक मध्ये दिलेली डायग्राम. आता हे इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल मी समजून सांगताना एक आपली जी जनरल डायग्राम आपण घेत असतो जी प्रॉब्लेम सोल्युशनसाठी ती मी घेणार आहे, पण तुम्हाला ही बुकमध्ये डायग्राम मी एकदा काढून देतो, मग नंतर आपण जनरल डायग्रामकडे जाऊया. सो या ठिकाणी 2 पॉईंट्स असतील. आता ह्या 2 पॉईंट्सला मी ए आणि ह्या पॉईंटला मी बी म्हणलेलो आहे. त्यानंतर इथं बॅटरी कनेक्टेड केली असेल, दिस इज द बॅटरी. या ठिकाणी इथं की असेल, हा रेओस्टॅट असेल, दिस इज RH, हिअर इज की, पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल, बॅटरी. नाव हिअर इज कनेक्शन ऑफ सेल. या ठिकाणी एक सेल असेल, हा सेलचा इंटरनल रेजिस्टन्स असणार आहे आणि पुढे या ठिकाणी एक व्हेरिएबल रेजिस्टन्स जोडलेला आहे. ॲक्च्युली आपल्याला हा इंटरनल रेजिस्टन्स फाइंड करायचा आहे. दिस इज ई ओनली. ओके. सिंगल सेल असेल. या ठिकाणी व्हेरिएबल रेजिस्टन्स जोडलेला आहे. त्यानंतर पुढे या व्हेरिएबल रेजिस्टन्समध्ये की कनेक्टेड केलेली, की कनेक्टेड आणि पुढे गॅलोनोमीटर अटॅच केला आहे. दिस इज गॅलोनोमीटर अँड वी गेट द पॉईंट फॉर दिस पॉईंट P, वी गेट जॉकी. हिअर इज अ डिस्टन्स L अँड ॲट पॉईंट L1 वी गेट द पॉईंट 0. ॲट दॅट पॉईंट करंट अक्रॉस द गॅलोनोमीटर इज 0. ओके. ठीक. आता याच्यामध्ये काय होणार आहे ते तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा की ज्यावेळेस ओपन असेल, समजून घ्या बरं का, की ज्यावेळेस ओपन असेल त्यावेळेस हा रेजिस्टन्स तुमच्या ॲक्च्युअल सिस्टीममध्ये येणार नाही. सिंपल आहे ना. रेजिस्टन्सच्या अक्रॉस कधी करंट फ्लो होणार आहे, ज्यावेळेस दोन्ही पॉईंट त्याची बॅटरीला कनेक्टेड असतील त्यावेळेस. पण ज्यावेळेस की ओपन असेल त्यावेळेस त्याचा एक पॉईंट हा कनेक्टेड नसणार आहे, म्हणजे रेजिस्टन्स कुठं असेल, इज इन ऑफ रिजन, म्हणजे करंट जो फ्लो होणार आहे तो करंट फक्त या स्मॉल रेजिस्टन्समुळे फ्लो होणार आहे. ठीक आहे. मग घेतो, इफ की इज ओपन, की K is open, then resistance that is R is in non-active region, then current flows
across the galvanometer, across the galvanometer and it shows the null point at point P. ओके, पॉईंट Pला त्यांनी काय केलं, नल पॉईंट दाखवला. बरोबर. मग आता पॉईंट Pला जर नल पॉईंट दाखवला असेल, मग पॉईंट Pला आलेलं पोटेन्शियल डिफरन्स आणि पॉईंट A आणि B मधलं पोटेन्शियल डिफरन्स काय असेल, सेम. देन पोटेन्शियल डिफरन्स at AB is equal to potential difference at point P, both are equal. मग पोटेन्शियल डिफरन्स आपण हे फाइंड केलं ना, किती डिस्टन्सवरती आलेला आहे, L1 एवढा डिस्टन्सवरती. किती पोटेन्शियल अप्लाय केलं तर V एवढं पोटेन्शियल अप्लाय केलं तर किती लेंथवरती सापडलेलं आहे, किती लेंथ म्हणजे L1 आणि टोटल लेंथ किती होती, L एवढी. मग ॲट पॉईंट Pला पोटेन्शियल किती होतं, E एवढं. सो दिस इज द इक्वेशन नंबर 1. वी सिम्पली से दॅट E इज इक्वल टू K मल्टिप्लाय बाय L1. ॲक्च्युअल दिस इज द इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, इक्वेशन 1 भेटलं सर्वांना. ओके, आता मी या ठिकाणी इक्वेशन 1 लिहून घेतो. सो की ठीक आहे, असंच राहून दे. चला, इक्वेशन 1 मी इथं लिहिलं, E इज इक्वल टू K मल्टिप्लाय बाय L1. दिस इज इक्वेशन 1. आता काय केलं तर आपण ही की क्लोज केली. नाव की इज क्लोज. मग आता जो रेजिस्टन्स असेल तो कुठल्या रिजनमध्ये असणार आहे, ॲक्टिव्ह रिजनमध्ये. मग ॲक्टिव्ह रिजनमध्ये असल्यामुळे काय झालं तर करंट आता इथं फ्लो व्हायला लागला. बघा, आता करंट या रेजिस्टन्सच्या अक्रॉस फ्लो व्हायला सुरुवात झाली. ठीक आहे, मग आता तो करंट पहिल्यांदा फाईन करावा लागेल. तो करंट फाईन केला तरच आपल्याला समजू शकेल की ॲक्च्युअल. आता बघा काय झालं, समजा बॅटरी सेल आपण जोडलेली आहे 2 व्होल्टची. रेजिस्टन्स हा ॲक्टिव्ह रिजन आल्यामुळं 2 व्होल्ट या रेजिस्टन्स या गॅलॉनमीटरला नाही भेटणार. आता मागच्या प्रॉब्लेममध्ये घेतलं आहे ना, रेजिस्टन्स काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स स्वतःकडे ठेवणार आहे. त्यामुळं पोटेन्शियल डिफरन्स त्यांनी काहीतरी पोटेन्शियल स्वतःकडे ठेवलं म्हणजे करंट त्याच्या अक्रॉस काहीतरी फ्लो होतोय. मग तो करंट आता पहिल्यांदा फाइंड करावा लागेल, म्हणजे आपल्याला समजेल की गॅलॉनोमीटरच्या अक्रॉस किती व्होल्टेज आलं आहे, जेणेकरून जो गॅलॉनोमीटरच्या अक्रॉस किती करंट आलेला आहे. म्हणजेच तो करंट 0 करायचा असेल तर तो पॉईंट आता चेंज होणार आहे. बरोबर. मग आता की क्लोज केली. की क्लोज केल्यानंतर एक पॉईंट असा भेटला, तो पॉईंट P प्राईम. ज्या पॉईंट P प्राईमचं डिस्टन्स होतं L2 आणि त्या पॉईंट P प्राईमला करंट किती आलेला आहे, 0. सो इथं म्हणणार इफ की इज क्लोज, रेजिस्टन्स इज इन ॲक्टिव्ह रिजन, द करंट फ्लो अक्रॉस द गॅलॉनोमीटर इज. आता बघा तो करंट पहिल्यांदा फाइंड करून. करंट फ्लो अक्रॉस द गॅलॉनोमीटर किंवा करंट फ्लो अक्रॉस द रेजिस्टन्स म्हणतो मी आता. द रेजिस्टन्स इज आता तो करंट असेल I इज इक्वल टू E अपॉन, माहिती सर्वांना, E अपॉन स्मॉल r प्लस किती असतो, कॅपिटल R. हे आपण घेतलं आहे ऑलरेडी, स्मॉल r प्लस कॅपिटल R. सो दिस इज इक्वेशन 2. पुढे म्हणतो मी द डिस्टन्स L2 at which the galvanometer shows null point. मग डिस्टन्स कितीवरती, L2 एवढ्या डिस्टन्सवरती गॅलॉनोमीटर काय दाखवलं आपल्याला, नल पॉईंट दाखवला. मग जे पोटेन्शियल डिफरन्स असेल, देन पोटेन्शियल डिफरन्स ॲट V of AB is equal to potential difference at V of P प्राईम. मग पोटेन्शियल डिफरन्स किती असणार आहे या ठिकाणी, L2 मल्टीप्लाय बाय असेल किती, V अपॉन L इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स ॲट पॉईंट P किती आहे. तर आता जे पोटेन्शियल डिफरन्स ॲट पॉईंट P असणार आहे, ते पोटेन्शियल डिफरन्स ॲट पॉईंट Pला म्हणूया आपण V. ओके, नक्की, किंवा त्याला आपण E म्हणूया. चला, E असेल इक्वेशन नंबर 3. तुमच्याला इक्वेशन येऊन जातं E इज इक्वल टू K मल्टीप्लाय बाय L2. E इज इक्वल टू किती आलेला आहे,
सॉरी, सो ई इज इक्वल टू किती आलेला आहे, के मल्टीप्लाय बाय L2. ठीक आहे. किंवा आपण त्या पॉईंट ईला जसं की म्हणू शकतो की काहीतरी रेजिस्टन्सना, ह्या रेजिस्टन्सना काहीतरी करंट खाल्लेला आहे, करंट काहीतरी घेतलेला आहे, त्यामुळे जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियलला आपण आता व्ही कन्सिडर करणार आहोत. इथला व्ही वेगळा आणि हे पोटेन्शियल बिकॉज ऑफ दिस रेजिस्टन्स आहे, काहीतरी रेजिस्टन्सने करंट कमी केला, काहीतरी पोटेन्शियल स्वतःकडे ठेवलं, त्यामुळे हा ई ॲज इक्वल टू ई द पास होणार नाही, काहीतरी पोटेन्शियल इथं कमी होणार आहे. फॉर एक्झाम्पल हा रेजिस्टन्स 2 ओमचा असेल आणि आपण करंट पास केलेला आहे, म्हणजे की प्लग केल्यामुळे जर सेलचं EMF असेल 3 व्होल्ट किंवा 2 व्होल्ट, तर इथं पोटेन्शियल आता या रेजिस्टन्सच्या अक्रॉस काहीतरी 1 व्होल्ट समजा घेतला असेल त्यांनी, तर पोटेन्शियल गॅल्व्हनोमीटरला किती पोहोचलेलं आहे, 1 व्होल्ट एवढं. जसं की पहिल्यांदा की ओपन होती तर 2 व्होल्ट होतं, तर 2 व्होल्टच पोहोचत होतं, पण आता 2 व्होल्ट पोहोचतंय का, नाही. म्हणून आपण त्याला म्हणूया दिस इज द व्ही. सो पोटेन्शियल ॲट पॉईंट पी आपण म्हणूया त्याला व्ही. इथं सुद्धा किती असेल व्ही, म्हणजे आपलं कन्फ्युजन होणार नाही. दिस इज इक्वेशन 4. ओके, ठीक आहे. इक्वेशन 3 देऊ. पॉईंट क्लिअर होतोय. बघा मी परत एकदा सांगतो काय केलं आपण. इफ की K1 इज क्लोज, रेजिस्टन्स इज इन ॲक्टिव्ह रिजन, द करंट फ्लो अक्रॉस द रेजिस्टन्स, मग करंट किती फ्लो होणार आहे रेजिस्टन्सच्या अक्रॉस, I इज इक्वल टू असेल ई अपॉन स्मॉल r प्लस कॅपिटल R. इक्वेशन काय झालं, सेकंड. पुढे ॲट डिस्टन्स L2 ह्या डिस्टन्सवरती जे डिफ्लेक्शन दाखवलं त्या गॅल्व्हनोमीटरच्या अक्रॉस, डिफ्लेक्शन किती आलेलं आहे, 0. मग डिफ्लेक्शन 0 आलं म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स A आणि B आणि पोटेन्शियल डिफरन्स ॲट पॉईंट P प्राईम बोथ आर काय असेल, सेम असेल. मग पोटेन्शियल ॲट A अँड B किती होतं, तर पोटेन्शियल ॲट B A अँड B येऊन जातं L2 मल्टीप्लाय बाय V अपॉन L, आणि ॲट पॉईंट P प्राईम किती असणार आहे, V एवढं, म्हणजेच V इज इक्वल टू किती आला, K मल्टीप्लाय बाय L2. दिस इज इक्वेशन 2. सो V इज इक्वल टू K मल्टीप्लाय बाय L2. इक्वेशन नंबर 3. पुढे काय म्हणणार, सिम्पली डिवायडेड इक्वेशन 1/3. इक्वेशन 1 आणि 3 काय केले, डिवाइड केले, म्हणजे काय आलं, E अपॉन V इज इक्वल टू K मल्टीप्लाय बाय L1 आणि K मल्टीप्लाय बाय L2. K अँड K गेट कॅन्सल. E अपॉन V इज इक्वल टू किती आला, L1 अपॉन L2. दिस इज इक्वेशन नंबर 4. पण मला फाईन काय करायचं आहे, इंटरनल रेजिस्टन्स. इथं कुठेही मला इंटरनल रेजिस्टन्सच्या टर्म्समध्ये इक्वेशन आलं आहे का, नाही. पॉईंट क्लिअर होतो सर्वांना, नक्की. आता हे तुम्ही 2 मिनटं पॉज करून कंप्लीट करून घ्या. झाला असेल, ओके. आता पुढच्या प्रोसेसवर चालूया. सो इन नेक्स्ट प्रोसेस पुढे काय करणार आहे व्यवस्थित समजून घ्या. बघा रे, मला काय फाईन करायचं आहे, इंटरनल, हा जो इंटरनल रेजिस्टन्स आहे ना तो फाईन करायचा. मग पुढे म्हणणार अकॉर्डिंग टू ओम्स लॉ V इज इक्वल टू किती असतो, I मल्टीप्लाय बाय R, अँड करंट I इज इक्वल टू किती होता, E अपॉन कॅपिटल R प्लस स्मॉल r. हे इक्वेशन 2 होतं. मग याला जर अरेंज केलं इक्वेशन 2ला, सो E इज इक्वल टू असेल कॅपिटल I मल्टीप्लाय बाय कॅपिटल R प्लस स्मॉल r. ओके, आपल्याला काय फाईन करायचं आहे, E अपॉन V रेशो फाईन करायचा. ठीक आहे. मग इक्वेशन नंबर दिस इज 5. इक्वेशन नंबर 6 डिवाइडेड इक्वेशन 6 and 5 जर डिवाइड केलं तर E अपॉन V इज इक्वल टू असेल I मल्टीप्लाय बाय कॅपिटल R प्लस स्मॉल r डिवाइडेड बाय असेल I मल्टीप्लाय बाय कॅपिटल R. I अँड I गेट कॅन्सल. E अपॉन V ची व्हॅल्यू किती आली, E अपॉन V इज इक्वल टू आलेला आहे कॅपिटल R प्लस स्मॉल r डिवाइडेड बाय किती आलेला आहे, कॅपिटल R. दिस इज इक्वेशन नंबर 7. पुढे काय म्हणणार, सबस्टिट्यूट इक्वेशन 7 इन इक्वेशन 4. बघा रे, इक्वेशन 7 नंबरचं इक्वेशन 4 मध्ये मी आता सबस्टिट्यूट करून देतो. 7 नंबरच्या इक्वेशनची लेफ्ट हँड साईड आणि 4 नंबरच्या इक्वेशनची लेफ्ट हँड साईड बोथ आर सेम. मग देऊया इक्वेशन सबस्टिट्यूट करून. काय असणार आहे, कॅपिटल R प्लस स्मॉल r डिवाइडेड बाय कॅपिटल R इज इक्वल टू L1 अपॉन L2. आता सिम्प्लिफाय करत चालणार,
कसं सिम्प्लिफाय करणार, L2 ने इकडं मल्टिप्लाय करणार आणि आरने इकडं मल्टिप्लाय करणार. सो L2 मल्टिप्लाय बाय कॅपिटल आर प्लस स्मॉल आर आणि L1 मल्टिप्लाय बाय किती असेल, कॅपिटल आर. चला सिम्प्लिफाय करू. सो L2 आर प्लस L2 स्मॉल आर इज इक्वल टू L1 कॅपिटल आर. आता हा L2 त्या साईडला घेऊन जर गेलो, L2 स्मॉल आर L1 कॅपिटल आर मायनस L2 कॅपिटल आर कॉमन जर घेतला सो L2 स्मॉल आर मल्टिप्लाय बाय असेल L1 मायनस L2. ठीक आहे, मला स्मॉल आर फाईंड करायचा आहे, तो असणार आहे आर मल्टिप्लाय बाय L1 मायनस L2 डिवायडेड बाय L2. सो दिस इज द ॲक्च्युअल इक्वेशन टू फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. सो बाय दिस इक्वेशनला म्हणतो मी या ठिकाणी बाय दिस इक्वेशन to find the internal resistance of cell. Internal resistance of cell. क्लिअर झालं सर्वांना? बघा मी परत एकदा सांगतो काय केलं मी. बघा सगळ्यात सुरुवातीला मी काय केलं, इक्वेशन 1 फाइंड करून घेतलं. इक्वेशन 1 तुम्हाला माहिती कसं फाइंड करायचं, E इज इक्वल टू के मल्टिप्लाय बाय L1. ठीक आहे, त्यानंतर पुढे काय केलं आपण, करंट जे की क्लोज केल्यानंतर करंट काहीतरी फ्लो होणार आहे रेजिस्टन्सच्या अक्रॉस. मग तो करंट रेजिस्टन्सच्या अक्रॉस फ्लो होणार आहे, त्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स काय झाला, आता बदललं. जर E इज इक्वल टू 2 व्होल्ट होतं तर आता 2 व्होल्ट गॅलनमीटरला पोहोचणार नाही. का बरं, तर रेजिस्टन्स ॲक्टिव्ह मोडमध्ये आला, त्यामुळे काहीतरी तो पोटेन्शियल स्वतःकडे घेणार, त्यामुळे पोटेन्शियल काय होणार आहे, कमी होणार आहे. मग ते तर पोटेन्शियल फाईन करावं लागेल, पण त्याच्याही अगोदर मला फाईन करावं लागेल की करंट किती फ्लो झाला. मग करंट कसा फाईन करतो, I इज इक्वल टू किती पोटेन्शियल अप्लाय केलं, ओम्स लॉ रे, V इज इक्वल टू I मल्टिप्लाय बाय R. इथं V किती अप्लाय केला आहे, E, आणि रेजिस्टन्स किती आहे, हा स्मॉल रेजिस्टन्स आणि हा कॅपिटल रेजिस्टन्स, दोन्ही कसे आले सिरीजमध्ये, आणि सिरीजमध्ये रेजिस्टन्सची कशी करतो ॲडिशन, म्हणजेच E इज इक्वल टू किती आला, I मल्टिप्लाय बाय कॅपिटल R प्लस स्मॉल आर. ठीक आहे, मग आता ॲक्च्युअल मला हे E भेटला किती त्याच्यामध्ये फ्लो होतोय तो. त्यानंतर मला V फाईन करायचा, म्हणजे आता पॉईंट किती भेटला, P प्राईमवरती मला गॅलनमीटरच्या अक्रॉस जे डिफ्लेक्शन आलं ते किती आलं, 0. मग त्या पॉईंट Pला डिस्टन्स किती आलं होतं, L2. मग ते L2ला पोटेन्शियल किती आलं, V मल्टिप्लाय बाय K मल्टिप्लाय बाय L2, म्हणजे V इज इक्वल टू K मल्टिप्लाय बाय L2. याला इक्वेशन 3 म्हणलो. पुढे काय केलं आपण, इक्वेशन 1 आणि 3 काय केले, डिवाइड केले, म्हणजे E अपॉन V इज इक्वल टू K मल्टिप्लाय बाय L1 अपॉन K मल्टिप्लाय बाय L2. K अँड K गेट कॅन्सल, E अपॉन V इज इक्वल टू किती आला, L1 अपॉन L2. याला इक्वेशन काय म्हणलो 4. आता पुढे काय केलं आपण, ओम्स लॉ यूज केला. ओम्स लॉ माहिती सर्वांना, V इज इक्वल टू किती आला, IR. बघा मला काय करायचं आहे, E अपॉन V मला काय फाईन करायचं आहे, इंटरनल रेजिस्टन्स. पण ह्या इक्वेशन 4मध्ये कुठेही इंटरनल रेजिस्टन्स आलेला नाही, पण इथं V आला आहे म्हणजे ओम्स लॉ आपण वापरू शकतो. आणि E म्हणजे काय आहे, I मल्टिप्लाय बाय कॅपिटल R प्लस स्मॉल आर, ह्या टर्म्सवरून आपण इंटरनल रेजिस्टन्स फाईन करू शकतो. मग अकॉर्डिंग टू ओम्स लॉ V इज इक्वल टू किती आलेला आहे, I मल्टिप्लाय बाय R. I इज इक्वल टू किती आला, E अपॉन कॅपिटल R प्लस स्मॉल आर. पुढे काय करणार, फक्त E इज इक्वल टू I मल्टिप्लाय बाय कॅपिटल R प्लस स्मॉल आर, इक्वेशन नंबर 6 म्हणलो. मग इक्वेशन 6 आणि 5 काय केले, डिवाइड केले. इक्वेशन 6 आणि 5 जर डिवाइड केले, करंट आणि करंट काय झाला, कॅन्सल झाला. मला जर E आणि Vचा रेशो हा इंटरनल रेजिस्टन्सच्या टर्म्समध्ये आला का, आणि तेच तर मला पाहिजे होतं. ओके, पुढे काय करणार, E अपॉन Vची व्हॅल्यू कुठे आहे, 4मध्ये, म्हणजे 7ची लेफ्ट हँड साईड आणि 4ची लेफ्ट हँड साईड दोन्ही काय आहे, सेम आहे. कॅपिटल R प्लस स्मॉल आर अपॉन कॅपिटल R इज इक्वल टू L1 अपॉन L2 हे दोन्ही टाकलं. त्याच्यानंतर याला क्रॉस मल्टिप्लाय केलं आणि स्मॉल आरची व्हॅल्यू आपण फाईन करून घेतली. स्मॉल आर इज इक्वल टू किती आला, या ठिकाणी मी परत लिहितो, स्मॉल आर इज इक्वल टू किती आलेला आहे, स्मॉल आर इज इक्वल टू R मल्टिप्लाय बाय L1 मायनस L2 अपॉन L2. हा असेल स्मॉल इंटरनल रेजिस्टन्सची व्हॅल्यू. आय थिंक यू गेटिंग द आयडिया अबाउट द इंटरनल रेजिस्टन्स. सो या ठिकाणी आपल्याला करंट इलेक्ट्रिसिटीचा हा पूर्ण चॅप्टर इथं संपलेला असतो. आता यानंतर याच्यावरले प्रॉब्लेम्स आहेत जे उद्याच्या लेक्चर्सपासून आपण सुरुवात करूया. ओके, आता याच्यात काही प्रॉब्लेम्स असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, काही डाऊट असेल तर तुम्ही मला पाठवू शकता. पण आज जे मी शिकवलं ते व्यवस्थित आहे का, त्याचे नोट्स काढा. हे सगळे पॉईंट जे आज कव्हर केले ते सगळे बोर्डचे पॉईंट्स होते. हा सुद्धा बोर्डचाच पॉईंट आहे, फक्त हे कॉम्पिटेटिव्हसाठी आपल्याला यूज करायचं आहे इक्वेशन, पण बोर्डसाठी हा अतिशय महत्त्वाचा. ओके, कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. ठीक आहे, स्टे होम, स्टे सेफ, थँक्यू.